माईक प्लीज ऑफ कराल कल्पनाताई, म्हणजे मी लेक्चरला सुरुवात करते. पहिल्या दिवसापासून मी सांगते की जेव्हा रेकीची दीक्षा मिळते तेव्हापासूनच आपल्या नकारात्मक ऊर्जा कमी व्हायला लागतात. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतात ना नकारात्मक, ते विचार आपले लेट गो व्हायला लागतात. आपल्याला जो मानसिक ताण तणाव येत असतो तो कमी व्हायला लागतो, कारण तुमच्या चक्रांना दीक्षा दिलेली असते. आणि मी नेहमी सांगते की आपले जे मास्टर्स आहेत वासंतीताई, त्यांचे आशीर्वाद आपल्याला खूप आहेत आणि दत्तगुरू माऊलींचे आशीर्वाद खूप आहे. तर माझा प्रयत्न असतो की ह्या दीक्षेद्वारे प्रत्येकाचे जे मानसिक शारीरिक भावनिक प्रॉब्लेम आहेत ते सुटून जावे त्यांचे. आपल्याला एकदम हे नाही होत. म्हणजे काय होतात, जो येणारे प्रॉब्लेम आहेत ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाला येतात. पण जेव्हा तुम्ही रेकीची दीक्षा घेता त्यावेळेस त्या प्रॉब्लेमची तीव्रता कमी होते. तर हे मी तुम्हाला अगदी छान लिहून म्हणजे सांगू शकते की गेल्या 25 वर्षात माझ्याकडे जेवढे लोक शिकतात, तर म्हणून जरी ते कोणी कमेंट्सला टाकत नसले, माझं काम आहे की मी ब्लेस करायचं सगळ्यांना. मला माझ्या गुरूंनी जी दिलेली दीक्षा, जे आशीर्वाद मला दिलेत, ते मला असं वाटतं की तुमच्यासारख्यापर्यंत पोहोचावे. तुम्ही वयाने दोघंही मोठे आहात माझ्यापेक्षा, म्हणून मी दोघांना नमस्कार करते तुम्हाला की मी फक्त एक माध्यम आहे. दत्तगुरू माऊलींची डायरेक्ट तुमच्यावर कृपा आहे म्हणून तुम्ही ह्या मार्गामध्ये आलेला आहात. तर आपण थोडक्यामध्ये आपल्या 7 चक्रांची माहिती बघूया. शरीरामधलं पहिलं महत्त्वाचं चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मूळ आधार, म्हणजे शरीराचा मूळ आधार असलेलं चक्र अतिशय गुप्त स्थानी आहे. ते चक्र आहे आपल्या बरोबर माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ जननेंद्रियांच्या वर. तर हे चक्र अतिशय गुप्त स्थानी आहे आणि हे चक्र आपण म्हणतो याला जेव्हा जागृती मिळते तेव्हा कुंडलिनी जागृती होते. तर सहसा आपण ज्या संसारामध्ये आहोत तेवढ्या याच्यामध्ये आपली कुंडलिनी जागृती शक्य नाही आहे होणं. कारण आपल्याला जसे भौतिक प्रॉब्लेम आहेत तसे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. त्या याच्याने आपण काय झालेलो आहोत, त्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये आपण खूप विचारांमध्ये अडकलेलो आहोत. तर जोपर्यंत आपल्या विचारांची दिशा बदलत नाही तोपर्यंत चक्रांना लवकर जागृती मिळत नाही. आता अजून एक मी ठामपणे तुम्हाला सांगू शकते की ज्या दिवसापासून दीक्षा झाली त्या दिवसापासून तुमची तहान खूप वाढली असेल. तुम्हाला आपोआपच पाणी खूप प्यावंसं वाटतं. आवर्जून पाणी मुद्दामून घेऊन प्यायचं. पाणी म्हणजे काय, एक शुद्धीकरणामधला एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहे, असं म्हणतात की 9 चक्र आहेत, त्याच्यापैकी 7 चक्रांना आपल्याला जागृती शिकवल्या जाते रेकीमध्ये. आणि जे उर्वरित सूक्ष्मस्थानी जे चक्र आहेत ते ह्या 7 चक्रांची जागृती झाल्यानंतर ते हळूहळू चक्र जागृत होतात. ज्याची जशी साधना असेल त्याप्रमाणे ते चक्र जागृत होतात. तर ह्या 7 चक्रांचं शुद्धीकरण सुरू असतं आत्ता 21 दिवस पूर्ण. तर तेव्हा तुम्ही भरपूर पाणी प्यायचं. जसं आपण लिंबू पाणी पितो मग आपल्याला असं छान वाटतं, आतनं एकदम क्लीन वाटतं, तसं पाण्याचा इंटेक आपला खूप वाढवायचा. तुम्हाला आवडत असेल की आपण सरबत घेऊन प्यावं, तसं तुम्ही घेऊ शकता. किंवा कोमट पाणी आपण सकाळी गरम पाणी पितो, त्याद्वारे आपल्याला वाटतं की इथे जो आपला थोडासा कफ असतो तो निघून जातो, खाली जातो. त्याप्रमाणे कंपल्सरी तुम्ही पाणी प्या भरपूर. कसंही पाणी प्या, पण पाणी प्या. तर पाण्यामुळे काय व्हायला लागतं, तो तुमच्या शरीर शुद्धीकरणाला खूप मदत होते. आणि जेव्हा तुमचं शरीर शुद्ध व्हायला लागतं तेव्हा टॉक्झिन्स बाहेर पडायला लागतात. म्हणजे विषद्रव्य आपल्या ज्या चक्रांमध्ये साठलेले आहेत, जसे मी म्हणते विषद्रव्य फक्त असं नाही आहे की तुमच्या जे तुम्ही अन्न खाता त्यातनंच विषद्रव्य तयार होतात. तुमच्या विचारांमध्ये पण विषद्रव्य असतात. म्हणजे आपले विचार सक्षम व्हायला लागतात जेव्हा आपल्याला रेकीची दीक्षा मिळते. आपल्याला समोरचा कोणीही काही बोलत असेल आपल्याबद्दल किंवा आपल्या लोकांबद्दल, तरी आपण काय करतो की अरे देवा याला चांगली बुद्धी दे. सगळ्यात आपल्याला काय व्हायला लागतं की चांगली बुद्धी, कोणाची बुद्धी चांगली काम करू दे. आणि आपण रोज पाण्यावर काय करतो, रेकीचे ॲफर्मेशन्स घेतो की माझा कोणावर राग नाही, कशाची चिंता नाही करत आहे, मग मला ज्या गोष्टी मिळाल्यात त्याची मी आभारी आहे, माझ्या स्वतःवर प्रेम आहे आणि दुसऱ्यांवर पण प्रेम आहे. मग हे जेव्हा आपण सातत्याने सकाळ संध्याकाळ म्हणतो तेव्हा काय व्हायला लागतं, आपले सेल्स असतात म्हणजे आपल्या पेशी ते कॅरी करायला लागतात की माझा कोणावरच राग नाही.
आणि जेव्हा आपण अपेक्षा शून्य होतो, जेव्हा आपल्याला कोणाकडनं काहीच अपेक्षा राहत नाही, म्हणजे बघा माझं माझं माझं, माझी मुलं, माझी बायको, माझे सगळे, किंवा माझा नवरा, आपण जेव्हा यांच्याकडनं काही अपेक्षाच करत नाही, तेव्हा आपला इतका क्षण आपण भरभरून जगायला लागतो. माझं काम आहे ना, मी घरातली 4 कामं करायची, तर चला 4 कामं करा. मग मला हे देवानी मला सांगितलं आहे, माझं कर्तव्य मी ते करणार. मग जेव्हा आपण कर्तव्य पार पडत असतो तेव्हा आपण कोणाचा विचारच करत नाही की बाबा तो ही गोष्ट माझ्यासाठी करेल आणि मग मी त्याच्यावर असं करेल, अजिबात नाही. मी म्हणते की तुम्ही स्वतःच अपेक्षा शून्य जगा. आपण आपलं काय केलेलं आहे, आपण छान आपलं जे आहे रोजचं कर्तव्य करतोय, एक बाई म्हणून, एक माणूस म्हणून आपलं जे आहे, आणि ते कर्तव्य आपण जेव्हा करतो तेव्हा ती वैश्विक शक्ती आपल्यावर भरभरून आशीर्वादाचं काम करायला लागतं. गेल्या 25 वर्षामध्ये मी अपडाऊन माझ्याही आयुष्यात खूप झाले, की जसं मी पण एक माणूस आहे आणि मलाही काही आजारपण आहेत, पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकते की त्या आजाराची तीव्रता माझी कमी झालेली आहे. मला जवळपास म्हणजे राजश्री वेलकम, औरंगाबादून तू जॉईन झाली आहेस. आत्ता मी थोडंसं सांगितलं आहे चक्रांविषयी. रेकीची दीक्षा मिळाल्यानंतर आपण अपेक्षा शून्य जगायला शिकायला पाहिजे, की कोणाकडनंच काहीच अपेक्षा ठेवायचं नाही. जसं मी आपल्या रेकी फॅमिलीमधनं मी कोणाकडनं काहीच अपेक्षा करत नाही की त्यांनी ती गोष्ट करायलाच पाहिजे. किंवा रेकी हिलिंगचा ग्रुप आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपण पेशंट करत असतो, तर जे स्वतःहून मला म्हणतात की ताई आम्हाला रेकी लेवल 2 झाल्यानंतर आम्हाला त्या ग्रुपमध्ये घ्या बरं का, आमची प्रॅक्टिस झाली पाहिजे, अशाच लोकांना मी त्या ग्रुपमध्ये घेतले. आणि मग त्यातले जेव्हा आपले रेकी हिलिंग असतात पेशंटला त्यावेळेस ते जॉईन करतात. तर रेकीची दीक्षा हा इतका सुंदर अनुभव आहे की डायरेक्ट तुम्हाला आपल्या गुरूंचे, वासंतीताईंचे आशीर्वाद मिळतात. आणि जेव्हा हे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्या क्षणापासनं आपलं आयुष्य बदलायला लागतं. आणि हे एकटी मीच सांगत नाही आहे, आपल्या म्हणजे तुम्ही बघाल की गेल्या 4 वर्षामध्ये 36 रेकी मास्टर झाले. तर आज त्यांना काहीतरी ओढ निर्माण होते. किंवा तुम्ही बघाल की माझ्या व्हिडिओवर जास्त कोणी कमेंट करत नाही. तर कमेंट्स करत नाही म्हणजे आपल्याला असं वाटतं अरे ताईंचं शिकवणं खरंच बरोबर आहे का. तर कधी कधी मलाही असं वाटतं की मी जर अरे एवढं सगळं करते, तर कधी कधी असं वाटतं ना की अरे जे आहेत माझ्या परिवारात त्यांनी फक्त बाबा ताई छान म्हणजे सगळं छान चाललंय एवढं, पण ते आपल्या ग्रुपला टाकतात किंवा तिकडे नाही टाकत ते व्हिडिओ. पण तरी मी म्हणते की नाही, मला अपेक्षा नाही करायच्या कोणाकडनं. तर मी म्हटलं आपोआप जे रेकी मास्टर पुढे तयार होत आहेत त्याच्यातनं समजून घ्यायचं की त्यांना ते आशीर्वाद मिळत आहेत म्हणूनच ते रेकीचे पुढच्या लेवल करतात. तर माझ्या मते काय असतं की येणारा माझ्याशी जो कनेक्ट होतो त्याला काहीतरी थोडेफार त्याला भावनिक प्रॉब्लेम असतात, शारीरिक असतात, मानसिक असतात प्रॉब्लेम. ते त्यांचे सुटायला लागले म्हणजे मला असं वाटतं की अरे आपल्याकडनं काहीतरी चांगलं काम होतंय. खूप जणांना काय काय वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. म्हणजे आपण जसं म्हणतो की आपल्याला आपल्या कुटुंबामधले प्रॉब्लेम आधी सगळ्यात प्रायोरिटीने वाटतात की अरे माझ्या मुलाच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत, मग अजून कोणाच्या बाबतीत आपल्याला त्याला आपण जास्त प्रायोरिटी देतो. पण आपण हाच विचार करत नाही की भगवंताने आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी कमी बाकीच्या लोकांना मिळालेलं आहे. आपण हा जेव्हा विचार करतो ना, आपण काय करतो, फक्त आपला आपण विचार करतो. जेव्हा आपण बाकीचं जग बघतो आणि त्याचे प्रॉब्लेम ऐकतो. आता मी ह्या माध्यमामध्ये आहे, यूट्यूबच्या माध्यमात मला 2 वर्ष झाली. त्याच्या अगोदर काही माहितीच नव्हतं हे यूट्यूबचं वगैरे काय वगैरे. पण ह्या 2 वर्षामध्ये मी सांगू शकते 2पेक्षा यूट्यूबच्या पण आधी, म्हणजे जेव्हा रेकीच मी परत प्रॅक्टिस सुरू केली तर त्यावेळेस असंख्य प्रॉब्लेम असलेले मला येऊन सांगायचे लोक किंवा फोन करून सांगायचे मोबाईलवरनं, ताई आमचा असा प्रॉब्लेम आहे. कुठे सासू सुनांमध्ये प्रॉब्लेम आहे, जे कॉमन प्रॉब्लेम, सासू सुनांचंच पटत नाही, कुठे नवरा बायकोंचं पटत नाही, कुठे मुलं आईचं पटत नाही. आपल्या ह्याच्यामध्ये असेच खूप प्रॉब्लेम आहे. किंवा तुम्हाला सांगते काही लग्न झालेले त्यांचे पण कितीतरी वर्ष झालेली तरी पटत नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम मला असं वाटतो की आता अंडरस्टँडिंग कमी होत चालली लोकांमध्ये. इनफॅक्ट जी बॉन्डिंग आपल्यावर जे संस्कार होते आपल्या आईवडिलांचे की दिल्या घरी सुखी राहा,
म्हणजे आपल्याला सांगण्यात आलं होतं की माघारी यायचं नाही परत, तुला त्या कुळाचा उद्धार करायचं, हे आपले संस्कार होते. पण आजकाल मी बघते की आजकाल मुलं मुली दोघंही खूप शिकतात, त्यामुळे ते काय म्हणतात की आम्ही इंडिपेंडंट झालेलो आहे, तर त्यामुळे आम्हाला आमच्या विचारांचं स्वातंत्र्य आहे, आम्ही कमवतो, आम्ही इंडिपेंडंट आहे. तर त्यामुळे काय झालं आहे, थोडंसं व्यवस्था कुठेतरी कुटुंबाची थोडीशी दोलायमान होती आहे. मला जे मोस्टली प्रॉब्लेम येतात ते यंग नवरा बायकोंचे असतात की कुठेतरी लाईफ पार्टनरशीच पटत नाही. मग आमचं लग्न झालं, मग त्यांनी पण घरात काम करायला पाहिजे, त्यांनी पण हे करायला पाहिजे. तर मी त्यांना म्हणते की मी त्यांना कुठेही काही सल्ला देत नाही, फक्त मी त्यांना म्हणते की तुम्ही काय करा, रेकी शिका. ते म्हणतात तुम्ही आम्हाला रेकी द्या. मी म्हटलं रेकी मी तुम्हाला उपचार देणार, मी 1 वेळा देणार, 2 वेळा, 3 वेळा उपचार देणार, तेवढ्यापुरती ती सिच्युएशन चेंज होईल. नंतर 8 दिवसांनी काय, जर तुमच्या विचारांमध्येच जर बदल झाला नाही तर तुम्ही परत म्हणाल की ताई परत रेकी द्या आम्हाला. त्याच्यापेक्षा मी जर काहीच, माझे चार्जेस पण कमी आहे, तुम्ही जर बाहेर बघितले, मग मी त्यांना म्हणते की हे रेकीचे आशीर्वाद तुम्ही तुमच्या आयुष्यात घेऊन या. जेव्हा हे आशीर्वाद तुम्ही घेऊन येता तेव्हा तुमचे छोटे छोटे तुमच्या वैवाहिक जीवनामधले प्रॉब्लेम सुटायला लागतात. तुम्हाला प्रत्येक क्षण तुम्ही छान भरभरून जगायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही अपेक्षाच ठेवत नाही समोरच्याकडनं, तेव्हा बाबा ही माझी ड्युटी, हे मला करायचं आहे, मग मी पण कमवते, तो पण कमवतो, मग त्यांनी पण एवढं काम करायलाच पाहिजे, मग तिने पण घरामध्ये एवढं काम करायलाच पाहिजे, हा प्रश्नच राहत नाही. मग तर अशा प्रकारे आपल्या चक्रांमध्ये जागृती व्हायला लागते. आपल्या इथे जॉईन झालेली आहे ऋतुजा. ऋतुजाला शिकून जवळपास 3 महिने झाले का ऋतुजा तुला शिकून? हो, मी बहुतेक सप्टेंबरमध्ये वगैरे केलं असेल ना स्टार्ट. लेवल 2 पर्यंत झाल्यात तुझ्या, म्हणजे लेवल 2. हां, मग तू 2 म्हणजे तू ऑगस्टमध्ये जॉईन झाली. हां, तर तू सांगू शकतेस का, आम्ही जस्ट बोलत होतो की आत्ता तू जसं यंग आहेस तू पण, तर तुमच्या विचारांमध्ये तुझ्या काय बदल झालेला आहे या शक्तीमुळे, ते सांगू शकतेस का तू? मी पहिले तर सांगेन की याचा फायदा म्हणजे खूप झालाय मला. मी खूप म्हणजे अशी चिडकी वगैरे होती, तर त्याच्यामुळे मी थोडी शांत झाली आहे. दुसरी गोष्ट, माझा फरक काय पडला, आधी मी ना फार अशी टेन्स्ड असायची कुठल्याही गोष्टीला घेऊन, पण आता ना असं म्हणजे मी स्वतःला बघते की माझा फेस ना ते खरंच ग्लो करतो, किंवा मी बऱ्यापैकी म्हणजे आधीपेक्षा बऱ्यापैकी व्यवस्थित दिसण्यामध्ये किंवा असे विचारांमध्ये वगैरे, या 2 गोष्टी म्हणजे खूप फरक पडलाय. म्हणजे मी तर असं म्हणेल की सगळ्यांनी रेकी शिकायलाच पाहिजे. म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, तर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वर्किंग असू द्या नसल्या तरी पण तुम्हाला शिकावंच लागेल. म्हणजे हे जे आपण काय म्हणते रिलेशनशिप म्हणा किंवा जे काही आपण लोकांसोबत जसं वागतो त्याच्यामध्ये ना खूप खूप फरक पडतो. खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू ऋतुजा. 2 महिने झालेले, 2 लेवलपर्यंत शिकली आणि आपले जुने रेकी मास्टर ऋषिकेश जॉईन झालेले आहेत. तर ऋषिकेश तुमचं खूप स्वागत. आणि ऋषिकेश मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये माझ्याकडे रेकी शिकलेले आहेत, ते रेकी मास्टर झाले आणि खूप चांगले रेकी मास्टर आहेत ते. त्यांनी स्वतःच्या बायकोला पण शिकायला लावलं, ती पण प्री रेकी मास्टर आहे, बहिणीला शिकायला लावलं. म्हणजे हे ब्लेसिंग त्यांना वाटलं माझ्या बहिणीला पण पोहोचू दे. त्यांची बहीण असते, ती पण शिकली ठाण्याला आणि तिच्या पण 2 लेवल झालेल्या आहेत. आणि आरती पण प्री मास्टर झाली ना. हां, तर त्यांनी असं केलं की आपल्या घरामध्येच ब्लेस करून टाकलं लोकांना. आणि मग त्यांनी स्वतः त्यांच्या अटेनमेंट सुरू केल्या, स्वतःच्या आईवडिलांना त्यांनी रेकीच्या दीक्षा दिल्या. कारण कोरोनाचा काळ इतका विचित्र होता की त्यांना असं वाटलं की अरे हे ब्लेसिंग इतकं चांगलं आहे, जर मी प्रोटेक्ट राहू शकतो, माझी फॅमिली, तर माझे सासू सासरे आणि सगळ्यांनाच ते आता शिकवतात. तर छान वाटतं की ते वर्किंग तर आहेच आणि त्याशिवाय तर त्यांच्या घराला ब्लेस करतात. तर ऋषिकेश, तुम्ही तुमचा जर अनुभव सांगितला तर बरं होईल. तुम्ही सगळ्यात जुने आपले रेकी मास्टर आहे, तर तुम्ही सांगा तुमचा थोडा अनुभव. कसं थोडं मेन्स थोडे कमी एक्सप्रेसिव्ह असतात,
असं माझ्यामध्ये मला वाटतं. पण मग त्यातूनही मला सांगायचं म्हटलं तर मी जो कोरोनाचा पिरियड होता त्यामध्ये आमचे सर्वांचे जॉब्स गेले होते पहिल्या गोष्ट. त्याच्यामुळे आणि जे वातावरण आजूबाजूला होतं त्यामध्ये ते फार डिप्रेसिव्ह होतं. तर मी शोध लावता लावता मला एक असं फेसबुकवरती भेटलं होतं. त्यामुळे मी मॅडमना कॉल केला होता स्वतःहून की मला शिकायचं आहे. तेव्हापासून माझा प्रवास चालू झाला होता. पहिल्यांदा गेला तेव्हा तर माझा एक्सपिरियन्स वेगळाच होता. म्हणजे मला जे रिक्वायर्ड होतं ते मला भेटलं होतं, मला माहिती होतं. मग मी त्याचं स्टेप बाय स्टेप त्या स्टेप जे 21 दिवस असतात सेल्फ रेकी ट्रीटमेंट घ्यायची असते ते करत 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 मी पुढे गेलो. त्यावेळेस मॅडमना माहिती होतं की माझं काय परिस्थिती होती. सो मी खूप डाऊन हे होतो. म्हणजे मला पुढचा मार्ग दिसत नव्हता. पहिली गोष्ट ना माझ्या करिअरमध्ये ना पर्सनल लाईफमध्ये. टोटल डिप्रेशन वगैरे आपण बोलू शकतो तसं टाईपमध्ये होतं. पण जसं जसं मी हे करत गेलो तसं तसं माझा कॉन्फिडन्स लेवल वाढत गेलो की एंड ऑफ द डे आपल्याकडे अशी एक गोष्ट असते की जी आपल्याला मदत करू शकते. एक तर ती परमेश्वर असतो आणि दुसरं म्हणजे रेकी. हे दोन मला असे वाटले की अशा गोष्टी आहेत की जिकडे 100% तुमचा व्हॉइस ऐकला जाऊ शकतो कुठल्याही परिस्थितीमध्ये. इथून तुम्हाला ती वरण्याची ताकद या रेकीमध्ये आहे. प्रॅक्टिस तुमची रेग्युलर लागते, पण तुम्ही जेवढा वेळ मिळेल, समजा 5-10 मिनिटं भेटताय त्यामध्येही तुम्ही करू शकता. जसं ट्रॅव्हलिंग करतोय तर थोडा व्हिडिओ ऐकला मॅडमचा, किंवा ट्रेनमध्ये जाताना, किंवा मग आपण जागेवर असतो 5-10 मिनिटाचा ब्रेक भेटला तर तेव्हा थोडंसं केलं तरी ॲटलीस्ट दिवसामधनं आपल्या समोर इधर रेकी चिन्ह तरी पाहिजे किंवा हे व्हिडिओज आपल्या मोबाईलमध्ये पॉपअप झाले पाहिजे. तसं असेल आणि स्वतःला जर तुम्ही डिसिप्लिन केलं की हा नाही दिवसात एकदा तरी रेकीचं काही ना काही आपल्याला करायचंच आहे. मेडिटेशन केलं 10-20 मिनिटं तरी पास आहे. पण तरी एवढा फरक पडतो की जसं ऋतुजा बोलली ना की हा एक फेसवर वेगळा ग्लो दिसतो. म्हणजे पीपल विल मेकआउट की देर इज समथिंग डिफरंट इन दिस पर्सन. असं त्यांना वाटतं की इट्स नॉट अ नॉर्मल ह्युमन बीइंग. म्हणजे एकदम असं नाही, पण ठीक आहे त्यांना डिफरन्स कळून येतो की हे थोडं. पण त्याच्यामुळे ते फार हे होतं की तुमचा ऑरा एकदम क्लीन व्हायला लागतो. मेन म्हणजे तुमचे जे म्हणजे मला असं वाटतं की ऑरा क्लीन झाल्यामुळे एक तर तुमचं ते इमोशनल लेवलचं हिलिंग जास्त होतं. फिजिकल लेवलला तर तुम्हाला फरक जाणवेल. तुम्ही जेव्हा डाऊन असाल तेव्हा ही रेकी तुम्हाला त्या 5-10 मिनिटांच्या रेकीमध्ये पण तुम्ही फ्रेश होत असाल. किंवा समजा तुम्हाला ऑफिसमध्ये आहात, तुम्हाला माहिती आहे आता आपल्याला डिफिकल्ट सिच्युएशन आहे, थोडंफार आपल्याला ते कंपन्या येतात की नाही ना आता हे मी कसं फेस करू, हे कसं. मॅडमनी सांगितलेले जे ब्रह्मास्त्र आहेत चोपुरे वगैरे हे आहेत, आणि तुम्ही ते काढल्यावर तुम्हाला लगेच फरक पडतो. म्हणजे डे टू डे लिव्हिंगमध्ये जर तुम्ही रेकी इम्प्लिमेंट केली तर इट विल हॅव अ मेजर इम्पॅक्ट. माझ्या मते मी मॅडम बरोबर शेअर केलं होतं की माझा जॉब लागण्यापासनं ते जॉबमध्ये मला चांगलं रेटिंग भेटेपर्यंत त्या दिवशी मी मॅडमला सांगितलं की मॅडम हा प्रवास तुम्ही बघितलाय 2-2.5 वर्षाचा, की हे स्वतः बरंच काही म्हणजे मी अनुभवलं. त्यामध्ये काही गोष्टी बऱ्याच सांगण्यासारख्या पण नाही. तुम्हाला हे पण वाटेल की इट्स लाईक अ मिरॅकल. पण जर तुमचे प्रामाणिक एफर्ट्स असतील आणि तुम्हाला वाटत असेल नाही नाही ठीक आहे माझं चालू आहे, माझी साधना चालू आहे, डेफिनेटली यू विल गेट द रिझल्ट. ॲट 11th आवर ऑल्सो तुम्हाला की काही ना काही मदत करणारच कुठल्याही रूपात. त्याच्यामुळे जो माझा आधीचा ऋषिकेश होता तो बदलण्यामध्ये देयर इज ओनली वन पर्सन, वन गुरु, ज्या तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यामुळे म्हणजे मॅडमना माहिती आहे की प्रवास कसा होता. एक तर मला मे बी माझ्या ह्याच्यामध्ये जॉबमध्ये पण मला सर्वात जास्त रेटिंग्स भेटली, मला अप्रिसिएशन पण भेटली. त्याच्या आधीचा माझा कॉन्फिडन्स मॅडमनी चेक केला होता की मला माहितीच नव्हतं काय करायचं. मी अक्षरशः थरथर कापायचो बोलताना हे करताना. पण नाव इट्स लाईक म्हणजे मी आय कॅन फेस एनी सिच्युएशन असं आहे. स्टील ॲज अ ह्युमन थोड्या गोष्टी आपण हे होतात, पण बराच फरक पडतो, बराच. त्यामुळे थँक्स टू रेखा मॅम. आय विल बी फॉरएव्हर इंडेप्टेड फॉर दॅट. वासंतीताईंचे आपण खूप आभार मानूया. वासंतीताई आणि स्वामी समर्थ म्हणजे दत्तगुरू माऊली संत संप्रदायामधले जेवढे आहेत गुरु आपण ज्यांना मानतो
मला असं वाटतं की त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण ह्या सगळेजण आपण ह्या मार्गावर आहोत आणि ते डायरेक्ट गुरूंचंच तुम्हाला आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतात. तर जसं ऋतुजा म्हटली की येस एक्झॅक्टली, आय कॅन सी द डिफरन्स इन फेस. तुमचा आत्ताचा फेस आणि महिन्याभरानंतरचा तुमचा फोटो काढून ठेवा तुम्ही. तुमच्या फेसमध्ये खूप चेंजेस व्हायला लागतात. ब्लेस्ड व्हायला लागतो तुमचा चेहरा, की जणू काही आतनं तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत त्या रेखेचं. जेवढा तुम्ही ध्यास घ्याल रेखेचा, तेवढी ती तुम्हाला इतकी स्वयंभू शक्ती की जी तुम्हाला भरभरून देते. आणि यू वॉन्ट बिलीव्ह की तुमच्या आयुष्यामध्ये मिरॅकल्स घडायला लागतात. जसं मास्टर ऋषिकेश त्यांनी सांगितलं. मास्टर ऋषिकेश मला आता खूप कॉन्फिडंट वाटत आहेत. आणि जेव्हा ते शिकले होते रेकी, तेव्हा त्यांचा जॉब बदलण्यापासून त्यांची सुरुवात होती. त्यांचा छोटा मुलगा अवधूत, आता तो पण मोठा झाला आहे 5 वर्षाचा. तर त्यांना मी तेव्हा म्हटलं होतं की ऋषिकेश प्लीज आत्ता अजिबात विचार करायचा नाही, आत्ताची स्थिती इतकी वाईट आहे. आपण बघितलं कोरोनामध्ये लोकांच्या खूप मानसिक स्थिती बिघडल्या, कोणाचे जॉब गेले, कोणाची घरं तुटली. मी त्यांना म्हटलं आत्ता फक्त तुमचा मुलगा ध्येय समोर घ्या, तुमची बायको आणि तुमचा मुलगा, आणि एवढ्या ह्याच्यावर तुम्ही तो जॉब करत राहा. आणि डेडिकेशन आहे त्यांचं की त्यांनी तो जॉब करत राहिले. त्यांना वाटत होतं चेंज करावं असं, पण त्यांनी नाही केलं. आणि सेम थिंग हॅपन विथ ऋतुजाचेही काही होते तर ते तिचे सॉर्ट झालेले आहेत नक्कीच. ऋतुजा, मी तुला सांगितलं होतं की फक्त संयम ठेवा. कुठल्याही गोष्टीत तुम्हाला ती सहन होत नाही आहे ना, तर काही दिवस तुम्ही ती सहन करा. आणि तुम्ही वैश्विक शक्तीला तिला आतनं म्हणत राहायचं की मला शक्ती दे, माझं आतनं धैर्य खचू देऊ नको कुठे. आणि हे जेव्हा तुम्ही त्या शक्तीला एक होऊन सांगता ना, की अगदी तिला आर्तसाद जसं म्हणतो ना आपण, आर्तसाद त्या शक्तीला आपण घालतो की नाही तुझ्या हातात आहे माझं काय करायचं, मी जर दीक्षा घेतलेली आहे तर तुझ्या हातात आहे की माझं पुढचं आयुष्य कसं करायचं. तर तेव्हा ती ना शक्ती अशी छान जादू करायला लागते तुमच्या आयुष्यामध्ये. आणि मला कल्पनाताई पण म्हटल्या की त्या जवळपास 2 लेवल त्यांच्या झालेल्या आहेत दुसरीकडून. मग त्यांना मी म्हटलं तुम्ही आता पाहिजे तर 3री लेवल करा. तर त्या म्हटल्या नाही ताई, मला तुमच्याकडे पहिल्यापासून परत सगळं पाहिजे. तर म्हणजे मला असं वाटतं की ही वैश्विक शक्तीचे किंवा दत्तगुरूंचेच काहीतरी आशीर्वाद आहे. म्हणून तुमच्यासारखी एवढी मोठी लोकं तुम्ही इथे आलाय. म्हणजे तुमचं वय पाहता तुम्हाला भरपूर तुमचा एक्सपिरियन्स आहे, तुमचं वय आहे. म्हणजे जसं ताईच्या ठिकाणी आणि दादाच्या ठिकाणी मी तुम्हाला संदीप दादा मानते आणि कल्पनाताई. तर हे इतके मोठ्या वयाची लोकं ज्यांनी भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, अशी लोकं जेव्हा येतात तेव्हा मला खरंच असं वाटतं की काहीतरी वैश्विक शक्तीने ही योजना केली आणि म्हणून तुम्ही या परिवारामध्ये आलेले आहेत. तर आपल्या परिवारामध्ये आपण काय करतो की सगळ्यांबद्दल सतत चांगले विचार, आणि त्याद्वारे तुमचं मूलाधार चक्र एकदम सक्षम व्हायला लागतं. आणि जेव्हा मूलाधार चक्र सक्षम होतं त्याद्वारे तुमचे निर्णय ठाम होतात. आपली दोलायमान स्थिती नाही राहत की ही गोष्ट करू का नको करू. मग त्याच्यात आपल्याला आहे आपलं पृथ्वी तत्व. म्हणजे पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरामध्ये काय काय आहे, तर जे जे घन स्वरूपात आहे, मग प्रत्येक पेशीचं वरचं आवरण, मग स्नायू, मग सगळी हाडांना, या सगळ्यांना कशाची गरज आहे, कॅल्शियमची. मग ते कॅल्शियम आपलं चांगलं काम करायला लागतं. म्हणजेच रक्तधातू जेव्हा छान काम करायला लागतो त्याप्रमाणे आपण कार्बोहायड्रेट्स घेतो. मग आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे अगदी रोज गहू ज्वारी तांदूळ असं नाही, पण योग्य प्रमाणात जेव्हा घ्यायला लागतो आपण. मग मूलाधार चक्राचा रंग लाल आहे. त्याची आधिदेवता आहे गणपती बाप्पा, म्हणजे बुद्धीची देवता. पृथ्वी तत्वरूपी म्हणजे आपण जसं गणपती बाप्पा बसवतो 10 दिवस भाद्रपद महिन्यामध्ये, त्यावेळेस मातीचे गणपती बाप्पा आपण घरामध्ये बसवतो. तर त्यावेळेस ते पृथ्वी तत्व सक्षम व्हायला लागतं. घरोघरी जेव्हा हे असे मातीचे गणपती जेव्हा बसवले जातात किंवा मूर्ती स्वरूपात, मूर्ती पण कशी असते, जड असते. म्हणून ते काय झालं, सगळं पृथ्वी तत्वाशी संबंध. जिथे जडत्व आहे तिथे आहे पृथ्वी तत्व. आणि मग आपल्या शरीरामधलं पृथ्वी तत्व म्हणजे लाल रंगाची कडधान्य. मग त्याच्यामध्ये नाचणी आली, मग मटकी आली, मग तुमचे फळं आले विविध, म्हणजे सफरचंद झालं, डाळिंब झालं, मग लाल लाल रंगाचे जे काही तुम्ही खजूर वगैरे आहे, याच्याने काय होतं, तुमचा रक्तधातू चांगला सक्षम होण्यासाठी मदत होते. आणि त्यावेळेस आपलं काय होतं, रक्तधातू जेव्हा छान काम करतो तेव्हा आपले निर्णय पण चांगले व्हायला लागतात, ठाम व्हायला लागतात, सक्षम व्हायला लागतात. म्हणून जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही कुठेतरी मला असं बरं वाटत नाही आहे, माझे निर्णय ठाम नाही आहे, तर त्यावेळेस समजायचं की आपण लाल रंगाचे पदार्थ जास्त घ्यायला पाहिजे. मग ते नॅचरल फॉर्ममधले पदार्थ,
म्हणजे तुम्ही बीट वाढवा तुमच्या शरीरामध्ये, मग तुम्ही खजूर खा, डाळिंब खा, छान ज्यूस करून घ्या. मग त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की आपलं ते चक्र छान काम करतंय, रक्तधातू छान काम करतोय. आणि इथला बीजमंत्र आहे लम. जेव्हा आपण सातत्याने लम लम लमचं उच्चारण करतो त्यावेळेस त्या तिथल्या मूलाधार चक्रामधल्या सूक्ष्म अवयवांना काय व्हायला लागतं, कंपनं तयार होतात. आणि कंपनं तयार होऊन तुमचं ते तिथले अवयव सगळे छान काम करायला लागतात. मग तुमच्या कमरेखालचा प्रत्येक अवयव, आपण म्हणतो की शरीराचा पाया खूप सक्षम पाहिजे. ज्या लोकांना गुडघ्याचे प्रॉब्लेम, सातत्याने जे चालतात त्यांना काय होतं, पायाचे प्रॉब्लेम येतात. म्हणून ठराविक वेळेला ठराविक व्यायाम करणं गरजेचं आहे. खूप तुम्ही नुसतं चालत राहणं ते पण नाही आहे की ज्याच्याने तुमचं काय होतील, गुडघ्याची हाडं पण, ते वाटी असते गुडघ्याची ती पण हळूहळू कमी काम करायला लागतं. तर जेव्हा तुमचं मूलाधार चक्र छान काम करायला लागतं तेव्हा तुमच्या विचारांना पण गती चांगली मिळते आणि त्याद्वारे तुमचा अस्थिधातू छान काम करायला लागतो. हे मी तुम्हाला अगदी ठामपणे का सांगू शकते की माझा जवळपास एक 28 वर्षापूर्वी मोठा ॲक्सिडेंट झाला होता. तर त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या डाव्या पायावर माझी 2 व्हीलर पडली होती. म्हणजे मी ज्या 2 व्हीलरवरनं चालली होती तिचंच हँडल माझ्या घोट्यावर पडलं होतं डाव्या. तर त्यावेळेस त्याच्यानंतर मला अनेक वर्ष मला प्रॉब्लेम येत होता चालताना. तर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम राहीलच चालताना. तर तो आता मी तुम्हाला सांगू शकते की ऑलमोस्ट तो सुटलेला आहे माझा प्रॉब्लेम. अगदी कधीतरी आभाळ वगैरे आलं की थोडासा त्रास होतो. पण जेव्हा आता मी जवळपास 2 वर्षापासून सातत्याने मी नर्मदा परिक्रमाला जाते, 21 किलोमीटर करते, तेव्हा मला त्रास होत नाही. शिवाय मी गिरनार पण गेले होते तेव्हाही मला त्रास नाही झाला. तर मला असं वाटतं की ही वैश्विक शक्तीची जादू आहे जी माझ्यावर करते आणि त्याद्वारे माझं मूलाधार चक्र छान काम करते. आणि मूलाधार चक्रामधला माझा अवयव आहे तो घोटा, तो व्यवस्थित काम करतो. तर आता त्या मला असं आपोआपच सुचतं की नाही आपण आपल्या पायासाठी कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे. तशी बुद्धी पण आपल्याला व्हायला लागते. मग मी तुम्हाला काय म्हणते की तुम्ही माझं रोज सेशन नाही अटेंड केलं तरी चालेल, पण मी जे सातत्याने तुमच्यासाठी मेडिटेशन टाकते ते तुम्ही एकदा तरी दिवसातनं करत जा की त्याद्वारे तुम्हाला त्या शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात. म्हणून नवीन नवीन सगळे मास्टर होईपर्यंत अटेंड करतात. मग त्यांना असं वाटतं की मास्टर झाल्यानंतर आता आपण नाही अटेंड केलं तरी चालेल, आपल्याला आशीर्वाद मिळत राहतील. नो डाऊट आयुष्यभर या शक्तीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतात, मिळत राहतात. पण तुम्हाला कुठेतरी साधना करणं पण गरजेचं आहे. तुम्ही भले माझ्या सेशनला अटेंड करू नका, पण तुम्ही माझं मेडिटेशन ऐका आणि ते करा. काही नाही तर तुम्ही त्या शक्तीला फक्त इन्व्हाइट करा आणि रोज रेकी घ्या. बस आहे, तुमचे चक्र छान व्यवस्थित काम करायला लागतात. तर जसं मी आता म्हटलं की मास्टर ऋषिकेश गेल्या जवळपास 4 वर्षापासून ते मास्टर आहेत आणि ते सुरुवातीला तर अगदी ट्रेनमधनं अटेंड करायचे. त्यांचा जॉब सुटला की ते तिथनं अटेंड करायचे. भले त्यांना ते काय ऐकायला यायचं तेवढ्या याच्यात ते उभं राहून ऐकायचे, पण ऐकायचे. तर खूप छान वाटायचं मला पण. आणि फ्रँकली स्पीकिंग टू यू, म्हणजे मला सांगायला मला काही त्यात कमीपणा वाटत नाही. 4 वर्षापूर्वीचं माझं नॉलेज आणि आत्ताचं नॉलेज याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. 4 वर्षापूर्वी मला ह्या वैश्विक शक्तीचं एवढंच नॉलेज होतं की 7 चक्र आणि 7 चक्रांना ऊर्जा देत राहायची. आणि त्याच्या बाजूला जे थोडंफार वासंती ताईंनी सांगितलं होतं तेवढंच मला नॉलेज होतं. पण मला असं वाटतंय की ती वैश्विक शक्ती माझ्याकडनं खूप काय काय करून घेते. आणि 7 चक्रांचा अभ्यास आणि दैवी शक्ती याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांची पुण्याई खूप कामाला येते आपल्याला. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे मी या मार्गात आलो आहे. मी हे सातत्याने सांगते की खूप मेन रोल मेजर प्ले करतात आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद. आणि आईवडिलांच्या याच्यामुळेच आपण येतो आणि आपल्या पुण्याईमुळेच आपल्या मुलांना पण पुढे मार्ग मिळतो. म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांचे प्रयत्न असतात की आपल्या पुण्याईमुळे आपल्या मुलांचं पण चांगलं होते. कल्पनाताई त्याविषयी आल्या आणि मला म्हणत होत्या की नाही ताई सगळ्यांचं चांगलं होते. तर ही वैश्विक शक्ती घडवून आणते. आणि म्हणूनच ताई तुम्ही ह्या मार्गावर आल्या आणि तुमचं मूलाधार चक्र एकदम, मी तुम्हाला सांगते की खूप छान काम करतंय तुमचं मूलाधार चक्र. म्हणूनच तुम्ही बरोबर ॲड्रेस शोधत माझ्या घरी आल्या.